जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण 22 जानेवारी 2024चा पेपर कधी होणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता खूप दिवस झालेले आहे तरी देखील SPPUच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजेच विंटर एक्झाम 2023चा जो काही निकाल आहे तो अद्याप लागलेला नाही. तर तो निकालाबाबत देखील आपण अद्ययावत माहिती घेणार आहोत. म्हणजे निकाल कधी जाहीर होणार आहे, त्याच्यामध्ये MA, MCOM, MSc तसेच SY आणि TY ओके, जे विद्यार्थी BA, BCOM, BSc तसेच BBA, BBA IB, BBA CA, त्याच पद्धतीने BSc कम्प्युटर सायन्स, BCA सायन्स आणि अन्य फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे यांचा निकाल कधी जाहीर होणार आहे याबाबत आपण अद्ययावत माहिती घेणार आहोत. आज दिनांक 24 जानेवारी 2024 आहे आणि यामध्ये आपण लेटेस्ट अपडेट देत आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण जो काही बघणार आहोत विषय तो म्हणजे 22 जानेवारी 2024चा पेपर कधी होणार आहे हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी विद्यापीठाने सुट्टी जाहीर केलेली होती. त्याच पद्धतीने शासनाने देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली होती. ओके, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्येला जो काही मोठा उपक्रम किंवा जो काही मोठा सोहळा साजरी केला त्यानिमित्तानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली होती. त्याचमुळे विद्यापीठात देखील जे पेपर 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेले होते ते पेपर देखील पोस्टपोन करण्यात आलेले होते. तर यामध्ये जे काही बहुतेक विद्यार्थी होते ते म्हणजे BA आणि BCOM स्कूल ऑफ ओपन लर्निंग, त्यांचे जे काही बॅकलॉगचे पेपर होते ते पेपर देखील 22 जानेवारी रोजी होते, तर ते पेपर पोस्टपोन झालेले होते. तसेच काही MBAचे विद्यार्थी होते. तसेच SY BScचा जो काही पेपर होता तो पेपर देखील काय केलेला होता, पोस्टपोन करण्यात आलेला होता. म्हणजे तो आता पोस्टपोन करण्यात आलेला आहे. तो पेपर देखील 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला होता, बट आता सार्वजनिक सुट्टीमुळं तो काय केलेला आहे, पोस्टपोन करण्यात आलेला आहे. तर हे जे काही पेपर आहेत किंवा जे काही बाकी फॅकल्टीचे जे काही पेपर होते, जेही पेपर 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेले होते, तर ते पेपर आता कधी आयोजित करणार येणार आहे आणि त्याचा टाईम काय राहणार आहे या परिपत्रकासाठी तुम्ही विद्यापीठाचं आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी SNTने जे काही एक परिपत्रक जाहीर केलं तर त्या परिपत्रकाचा क्रमांक आहे 02/2024. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऑक्टोबर 2023-17 दिनांक 22 जानेवारी 2024 रोजीच्या रद्द केलेल्या परीक्षेच्या पुनर्आयोजनाबाबत म्हणजे री एक्झाम बाबत. तर विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली कारणामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारी 2024 रोजीच्या आयोजित सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. सदर दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचे पुनर्आयोजन सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी पूर्वीच्या वेळापत्रकातील वेळेनुसार आयोजित करण्यात येत आहे. प्राचार्य, संचालक, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे की वरील सूचनेचे अवलोकन करून याबाबत आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावं आणि त्यांच्या शंकाचं निरसन करून विद्यापीठास सहकार्य करावं असं पत्र परीक्षा विभागातून जाहीर करून देण्यात आलेलं आहे. म्हणजेच बघा, एखाद्या विद्यार्थ्याचा 22 जानेवारी 2024 रोजी एखादा पेपर 10 ते 1 या टायमिंगमध्ये असेल तर हाच पेपर 29 जानेवारी 2024 रोजी 10 ते 1 याच टायमिंगमध्ये होणार आहे. किंवा एखादा पेपर दुपारी 2 ते 4:30 आयोजित करण्यात आलेला असेल तर तोच पेपर 29 जानेवारीला देखील 2 ते 4:30 या टायमिंगच्या दरम्यानच होणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटावं असं देखील मी तुम्हाला सांगतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला जो काही पहिला महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे 22 जानेवारी 2024चा पेपर कधी होणार, तर तो तुम्हाला समजला असेल. तर 29 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या
वेळापत्रका पद्धतीनेच होणार आहे. म्हणजे जे काही 22 तारखेला जे पेपर ज्या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले होते तर त्याच वेळेमध्ये 29 जानेवारी 2024 रोजी सोमवारी पेपर आयोजित करण्यात आलेले आहे. ओके. सो आता आपण पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊया. ते म्हणजे की निकाल कधी जाहीर होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी फर्स्ट इयरचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली होती आणि त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं होतं की SY आणि TY BCom BBA BBM नंतर BCA असतील, BSc असतील, BSc कम्प्युटर सायन्स असतील आणि MA MCom MSc यांच्या निकालाबाबत तुम्हाला मी माहिती दिलेली होती. त्याच्यातल्या त्याच्यात आता काही कारणास्तव जे काही निकाल आहे ते थोडेसे उशिराने जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्यातल्या त्याच्यात जे निकाल काही लवकर जाहीर केले जातील तर त्याच्यात काही विद्यार्थ्यांचे निकाल हे दिसू शकणार नाही असं देखील होऊ शकतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पेपर हे कॅप सेंटर थ्रू तपासणी केले जात आहे आणि त्याच्यातील बहुतेक पेपर जे काही कॅप सेंटर थ्रू चेक केले जात होते तर त्यापैकी जवळजवळ 20 ते 30% काम आत्ता सध्या पेंडिंगला आहे. ओके. 20 ते 30% कामकाज काय आहे, पेंडिंगला आहे. बऱ्यापैकी आता विद्यापीठांतर्गत जे काही कॅप सेंटर नियुक्त केलेले होते तर जवळजवळ 70 ते 80% कामकाज आता पूर्ण झालेलं आहे. फक्त 20 ते 30% कामकाज पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यांना जी काही डेडलाईन दिलेली आहे म्हणजे ऑलरेडी डेडलाईन दिलेली आहे, पण मला तरी असं वाटतं की जवळजवळ 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्वच कॅप विभागाचे जे काही पेपर आहे ते पूर्णपणे तपासले जातील अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि मॅक्झिमम जे काही निकाल आहे ते 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्याच्यातल्या त्याच्यात काही जे काही निकाल आहे ते जानेवारी महिन्याच्या लास्ट वीकला, ओके, म्हणजे 29 ते 31 जानेवारी दरम्यान काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर होतील. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण जे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्याच तुम्हाला सांगेल. सपोज एक्झाम्पल म्हणून आपण गृहीत धरूया की ABC नावाचं कॅप सेंटर आहे. त्याला आपण गावाचं नाव देऊया. मी पर्टिक्युलर गावाचं नाव सांगणार नाही, बट ABC नावाचं जे काही सेंटर आहे या सेंटरमध्ये BCom BBA BBM किंवा अन्य फॅकल्टीचे जे काही पेपर्स आहे ते तपासायला आहे, बट यांचे पेपर पूर्णपणे तपासून झाले नाही. पण विद्यापीठात सपोज गृहीत धरूया की एक 30 कॅप सेंटर असतील आणि 30 कॅप सेंटरपैकी 2 ते 3 कॅप सेंटरचे पेपर आले नाहीत किंवा त्यांचे तपासून झाले नाही, म्हणून मग विद्यापीठ काय बाकीचे 25 ते 27 कॅप सेंटरचे पेपर तसेच ठेवतील का? तर नाही. तर विद्यापीठ कदाचित काय करेल तर या सेंटरचे सर्व पेपरचे निकाल काय करतील, मार्क ऑनलाईन डिस्प्ले करतील आणि हे जे काही 2 ते 3 कॅप सेंटरचे जे काही पेपर बाकी राहिलेले आहेत तर यांचे जे काही निकाल आहे ते रिझर्व म्हणून ठेवले जातील. ओके. आपण मागच्या वेळेस बघितले होते की BComच्या परीक्षेमध्ये पेपर जे काही तपासणी बाकी होते जवळजवळ 8 ते 9 हजार विद्यार्थ्यांचे जे काही निकाल होते ते रिझर्व ठेवलेले होते. तसंच या पद्धतीने कदाचित होऊ शकेल. 31 जानेवारी 2024 पर्यंत जर का सगळ्या कॅप सेंटरचे पेपर विद्यापीठाकडे आले नाही तर विद्यापीठ कदाचित काय करतील, निकाल जाहीर करतील आणि बाकीचे जे काही विद्यार्थ्यांचे कॅप सेंटरचे पेपर आले नाही ते निकाल काय करतील, रिझर्व ठेवतील. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सपोज BScचा निकाल आहे. SY BScचा ऑलरेडी पेपर जर का 29 जानेवारी 2024ला होईल तर विचार करा 30 जानेवारीला हा पेपर काय होईल, कॅप सेंटरकडे जाईल. 31 जानेवारीपर्यंत या पेपरचे काय होईल, कोडिंग होतील. ओके. नंतर 1 फेब्रुवारीला हा पेपर तपासण्यासाठी जाईल. विचार करा की कदाचित त्याचे जर का 4 ते 5 गठ्ठे असतील तर एक्झामिनेशन करायला तुम्हाला 2 दिवस लागणार आहे आणि मॉडरेशनला 2 दिवस, असे मिळून 4 दिवस जातील. म्हणजेच धरून चला की SY BScचे जे काही विद्यार्थी असतील किंवा SY बरोबरच TY BScचे देखील विद्यार्थी असेल मग यांचा देखील निकाल काय होऊ शकतो, थोडासा होल्डवर राहू शकतो. म्हणजे यांचा निकाल पण मॅक्झिमम 10 ते 15 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होऊ शकतो. बाकीचे तर ऑलरेडी जे काही पेपर डिसेंबर महिन्यातच जे काही पेपर झाले होते तर त्याचा जानेवारी एंडपर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो. MScचा देखील निकाल जानेवारीच्या लास्ट वीकपर्यंत जाहीर होऊ शकतो किंवा मॅक्झिमम 5 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होऊ शकेल. काही विद्यार्थी मला सतत मेसेज करून विचारतात की सर TY BComचा निकाल कधी लागणार, MScचा निकाल कधी लागणार, MAचा कधी लागणार, MComचा कधी लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर तपासणी चालू आहे. जे जे निकाल जाहीर होतात त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲज वेल ॲज यूट्यूबच्या माध्यमातून देत आहे. बट विद्यापीठ मॅक्झिमम जे काही निकाल आहे ते 10 ते 15 फेब्रुवारी 2024च्या आसपास सर्वच निकाल जाहीर करून देण्याच्या तयारीत
आहे. आता कॅप सेंटरकडून पेपर येणं अपेक्षित आहे. तुम्हालाही माहिती आहे की कॅप सेंटरला काय काय अडचणी येतात. तर ऑलरेडी आता जे काही एक्झामिनर किंवा मॉडरेटर पेपर चेक करायला जातात तर त्यांना आपल्याच कॉलेजमध्ये तासिका घ्यावे लागतात. तासिका घेऊन मग परत तिकडे जावं लागतं. त्याच्यामुळं दिलेल्या वेळामध्ये 60च्या 60 पेपर हे पूर्णपणे चेक होऊ शकत नाही. एखाद्या कॅप सेंटरला जर का 3 आणि 4 हजारापेक्षा जास्त पेपर जर का त्या फॅकल्टीचे असतील तर ते पेपर चेक करायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे निकाल कधी जाहीर होणार याबाबतीत आपण संपूर्णतः माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागांशी संपर्क साधा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हे तुम्ही काळजीपूर्वक बघत चला. समोर मी जे काही दाखवणार आहे इथे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या टॅबला जर का गेला तर सध्या लॉ फॅकल्टीचे काय झालेले आहे, फोटोकॉपी स्टार्ट झालेल्या आहेत. ओके, आज म्हणजे त्यांचा निकाल 16 जानेवारी 2024 रोजी लागला. तर 24 जानेवारी 2024 रोजी हे फोटोकॉपी स्टार्ट झालेले आहे आणि एंड डेट त्यांची 2 फेब्रुवारी आहे. तसेच इंजिनिअरिंग फॅकल्टी रिलेटेड जे काही बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरचे विद्यार्थी यांचे देखील फोटोकॉपी स्टार्ट झालेले आहे. नंतर बी फार्मसीच्या देखील थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फायनल इयरचे जे काही विद्यार्थी आहेत, थर्ड आणि फोर्थ इयर बी फार्मसी 18 पॅटर्न आणि 19 पॅटर्न यांच्या फोटोकॉपी चालू आहे. BHMCTच्या आहे, MA जर्नलिझम आहे. नंतर मॅनेजमेंट फॅकल्टी रिलेटेड जे काही PG डिप्लोमा म्हणजे जसे PG DCM हे आहे, PG DHM यांचे देखील आहे. फार्मसीचे देखील फोटोकॉपी चालू आहे, ज्यांची लास्ट डेट ही 22 जानेवारीलाच संपलेली आहे. काही फॅकल्टीची 25 जानेवारी रोजी एंड डेट संपणार आहे. बाकी फर्स्ट इयरचे जे काही फोटोकॉपी आहे त्यांची प्रोसेस कॉलेज लेवलला ऑलरेडी चालू आहे. नंतर अनफेअर मीन्समध्ये म्हणजे कॉपी केटचे जे स्टुडंट्स होते तर त्यांच्या रिलेटेड ऑलरेडी 18 आणि 19 तारखेला जी काही मीटिंग झालेली होती, हे 18 जानेवारी आणि 19 जानेवारी रोजी, तर त्यांची आता पनिशमेंट लिस्ट जाहीर होईल. त्यांचा एक फाईन लिस्ट जी काही म्हणतो आपण ती लिस्ट आता लवकरच जाहीर होईल. तर तुम्ही या सर्व सूचनांचं पालन करत चला. ओके, सो बाकीच्या देखील निकालाबाबतीतले जे काही वेगवेगळे अपडेट आहे तर ते तुम्ही रिझल्ट सेक्शनला गेले तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रिझल्टमध्ये ते बाकीचे रिझल्ट हे तुम्हाला बघायला भेटतील. सो या पद्धतीने आपण काही महत्त्वाच्या नोटिसेस या ठिकाणी दिलेल्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच बघा, जे विद्यार्थी फायनल इयरचे आहे तर त्यांना जर का पुढच्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये जर का काही MBA वगैरे काही CET थ्रू जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर CETचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 31 जानेवारी 2024 रोजी आहे. तर तो फॉर्म देखील कसा भरायचा त्याची माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, तर त्यातून तुम्ही बघू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.